आता घेऊया टॉप 9 राजकीय बातम्यांचा आढावा। पुण्यात रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। महायुतीमध्ये दंगा नको असं धंगेकरांना सांगितलंय। गुन्हेगारांना क्षमा नाही, पाठीशी घालणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। माझ्याकडे आणखी काही मसाला, पत्रकार परिषदेत पूर्ण माहिती देणार, रवींद्र धंगेकरांचा दावा। तर गुन्हेगारी नष्ट व्हावी हेच माझं म्हणणं, कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं उभं राहतात हे शिंदेंकडून शिकावं, धंगेकरांची प्रतिक्रिया। आनंदाचा शिधा, यानंतर आता माझी शाळा योजना सुद्धा बंद होणार का अशी चर्चा। नोव्हेंबर उजाडला तरी या योजनेसंदर्भात कोणतीही घोषणा न केल्यानं ही चर्चा सुरू। शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना वर्षभरच राबवली गेली होती। योजना बंद करणार आहे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा निश्चित जनतेपुढे मांडू, अंबादास दानवेंचा ट्विट करत फडणवीस आणि शिंदेंना टोला। तर बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत पोस्ट केली। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी रोहित पाटलांची नियुक्ती होण्याची शक्यता, पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा स्वबळाचा नारा। तर याल तर सोबत नाही तर आडवे करू, अरविंद मोरेंचा विरोधकांना निशाणा। बदलापुरात एकनाथ शिंदेंना किसन कथोरे यांचा धक्का, शिंदेंच्या सेनेला बाजूला सारत बदलापूर शहरामध्ये महायुतीतील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती जाहीर। तर गेल्या काही महिन्यात किसन कथोरे आणि वामन म्हात्रेंमध्ये सुरू आहे शाब्दिक युद्ध। कबूतरखाने ठेवायचे की उडवायचे याची चर्चा करून निर्णय घ्यावा, मुंबईच्या भवितव्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार मराठी माणसालाच, सामनाथनं निशाणा। तर जैन जिमखान्यावर कबूतरखाने सुरू करण्याची घोषणा करावी, सामनाथनं आव्हान। मुख्यमंत्री फडणवीस अमरावती विभागाचा आढावा घेणार, स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। या बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार। 5ही जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार या ठिकाणी हजर राहणार।